गोंदिया शहरात 2 सप्टेंबर रोजी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने काढला। या जी.आरचा संपूर्ण ओबीसी बांधवांनी विरोध केला। त्यानंतर आता काँग्रेस कमिटीने देखील याचा विरोध केला असून गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी हा जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली। तसेच जोपर्यंत हा जी.आर. महाराष्ट्र सरकार रद्द करणार नाही तोपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही असा इशारा देखील यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वराडे व जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना आतमध्ये घुसवून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे। वास्तविक ही 27% आरक्षणाला धोका आहे, कारण 27%च्या आरक्षणामध्ये जर मराठा त्या ठिकाणी आतमध्ये आलेत तर निश्चितपणाने जो सामान्य ओबीसी आहे तो दुरावला जाईल, त्याला कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही। कारण मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे, नोकरीवरही प्रगत आहे, राजकीय क्षेत्रात प्रगत आहे। त्या लोकांना जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याने EWS प्रमाणे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून त्यांना आरक्षण द्यावं। आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही। तेच बाब या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला आणलं। बंजारा समाज ऑलरेडी NT आणि VGNT मध्ये समाविष्ट आहे, त्याच्या ते आरक्षण घेत आहे। त्या आरक्षणामध्ये त्यांना अनेक नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि म्हणून STच्या या 7% आरक्षणामध्ये त्यांनाही पुन्हा समाविष्ट केलं तर हा जो दुर्लक्षित मूळ आदिवासी आहे जो STमध्ये हा दुरावला जाईल आणि त्याचा विकास कधी होणार नाही। आणि म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमिटीने निर्णय घेतलेला आहे की या आरक्षणामध्ये जर 2 जाती समाविष्ट करत असतील तर त्याचा आम्ही विरोध, त्याला कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही आणि ओबीसीच्या आणि STच्या आंदोलनाला काँग्रेसचा 100% समर्थन या जिल्ह्यामध्ये राहील। याच्यासाठी आज आम्ही हा पहिला आंदोलन केलेलं। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।